नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये विशेषण व त्याचे प्रकार पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण विशेषण म्हणजे काय ते मागील व्हिडिओमध्ये पाहिलेलेच आहे. तरी सुद्धा एकदा पुन्हा सांगतो मी. विशेषण कशाला म्हटलं जातं? तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असं म्हटलं जातं. तर या विशेषणाचे एकूण 3 प्रकार आहेत. त्यातला पहिला प्रकार आहे गुणवाचक विशेषण. दुसरा प्रकार आहे संख्यावाचक विशेषण. आणि तिसरा प्रकार आहे सार्वनामिक विशेषण. तर या विशेषणाचे एकूण 3 प्रकार आहेत. पहिला आहे गुणवाचक, दुसरा आहे संख्यावाचक आणि तिसरा आहे सार्वनामिक विशेषण. तर आज आपण या तिन्ही विशेषणांच्या प्रकारांबद्दल माहिती पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण गुणवाचक विशेषण याविषयी माहिती घेणार आहोत. चला तर आता आपण गुणवाचक विशेषण याच्याविषयी माहिती घेऊया. सर्वप्रथम गुणवाचक विशेषणाची व्याख्या पाहूया. तर या ठिकाणी व्याख्या दिली पहा. नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण किंवा विशेष माहिती दाखवणाऱ्या शब्दाला गुणवाचक विशेषण असं म्हटलं जात असतं. म्हणजेच जे नाम आहे त्याच्याबद्दल एखादा गुण सांगणारं जो विशेषण असतं तर त्याला गुणवाचक विशेषण म्हटलं जातं. उदाहरण पाहूया आपण. हुशार कावळा. त्यानंतर आंबट चिंच. उंच झाड. तर या ठिकाणी पहा, हुशार, आंबट आणि उंच हे तीनही काय आहेत? गुणवाचक विशेषण आहे. तर यांना गुणवाचक विशेषण का म्हटलं जातं? तर या ठिकाणी कावळा, चिंच, झाड या तीनही नामांची गुण सांगणारे हे शब्द आहेत. म्हणून या विशेषणांना गुणवाचक विशेषण म्हटलं जातं. तर व्याख्या पहा. नामाच्या कोणत्याही प्रकारचा गुण किंवा विशेष माहिती दाखवणाऱ्या शब्दाला गुणवाचक विशेषण म्हणतात. या ठिकाणी हुशार, आंबट आणि उंच हे तीनही काय आहेत? गुणवाचक विशेषण आहे. कारण हे तीनही शब्द आपल्याला काय करतायत? तर त्या त्या प्राण्यांचा असेल, झाडाचा असेल, पक्ष्यांचा असेल यांच्याविषयी विशेष माहिती किंवा त्यांचा विशेष गुण सांगतात. म्हणून या विशेषणांना गुणवाचक विशेषण म्हटलं जातं. यानंतर आपण संख्यावाचक पहा. संख्यावाचक विशेषण. आता संख्यावाचक विशेषण कशाला म्हटलं जातं? तर त्याची आपण सर्वप्रथम व्याख्या पाहूया. ज्या विशेषणाच्या योगाने नामाची संख्या दर्शवली जाते त्याला संख्यावाचक विशेषण असं म्हटलं जात असतं. तर पहा, या ठिकाणी हे जे संख्यावाचक विशेषण आहे तर ते कशाला म्हटलं जातं? तर ज्या विशेषणाच्या योगाने नामाची संख्या दर्शवली जाते, म्हणजे त्या ठिकाणी नाम किती आहेत किंवा नामाची संख्या दर्शवली जाते त्याला संख्यावाचक विशेषण असं म्हटलं जातं. त्याची काही उदाहरणं आहेत पहा. या ठिकाणी एक आंबा, थोडे मित्र, दुप्पट रक्कम. मग या ठिकाणी एक, थोडे, दुप्पट या ठिकाणी हे जे आहेत तर ही संख्या विशेषणाची उदाहरणं या ठिकाणी आपल्याला दिसतात. एकूण हे जे संख्यावाचक विशेषण आहेत त्याचे एकूण 5 प्रकार पडतात. तर त्या 5 प्रकारांविषयी आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तर ती 5 प्रकार कोणते आहेत? तर पहिला आहे गणनावाचक संख्या विशेषण, त्यानंतरनं क्रमवाचक संख्या विशेषण, त्यानंतरनं आवृत्तीवाचक संख्या विशेषण, पृथकत्ववाचक विशेषण आणि अनिश्चितवाचक संख्या विशेषण. तर अशा प्रकारे या संख्यावाचक विशेषणाचे एकूण 5 प्रकार आहेत. तर हे जे 5 प्रकार आहेत याच्यासाठी आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवूया आणि त्या व्हिडिओमध्ये फक्त संख्यावाचक विशेषण आणि त्याचे 5 प्रकार याविषयी आपण माहिती घेऊया. यानंतर पहा, मुख्य प्रकार सार्वनामिक विशेषण याविषयी आपण माहिती घेऊया. या ठिकाणी सार्वनामिक विशेषण म्हणजे काय ते पाहूया. सर्व नामांपासून बनलेल्या विशेषणांना सार्वनामिक विशेषण असं म्हटलं जात असतं. त्याचे काही उदाहरण आहेत या ठिकाणी दिलेत पहा. हा फळा, ते पुस्तक, ती कोकिळा. म्हणजे या ठिकाणी हा फळा म्हणजे फळा जो आहे या ठिकाणी हा हे काय आहे? सार्वनामिक विशेषण आहे. त्यानंतर ते पुस्तक याच्यामध्ये ते हे सार्वनामिक विशेषण आहे. त्यानंतर ती कोकिळा यामध्ये ती ही सार्वनामिक विशेषण आहे. परत पहा, सार्वनामिक विशेषणाची व्याख्या. सर्व नामापासून बनलेल्या विशेषणांना सार्वनामिक विशेषण असं म्हटलं जात असतं. इथे नामाऐवजी वापरला जाणारा शब्द असेल तर तो सर्वनाम. बघा, या ठिकाणी नीट लक्ष द्या. नामाऐवजी वापरला जाणारा शब्द असेल तर त्याला सर्वनाम म्हणतात. सर्वनाम. आणि नामाबद्दल माहिती सांगणारा सर्वनामापासून तयार झालेला शब्द असेल तर तो सार्वनामिक विशेषण होय. नीट पहा, म्हणजे या ठिकाणी आपण सार्वनामिक विशेषण बघतोय. मग
नामाऐवजी वापरला जाणाऱ्या शब्दाला आपण सर्वनाम म्हणत असतो आणि याच सर्वनामापासून तयार झालेला जो शब्द असेल तर त्याला सार्वनामिक विशेषण असं म्हटलं जातं. या ठिकाणी एक उदाहरण आहे पहा, अमोल माझा मित्र आहे, तो हुशार आहे. तर या ठिकाणी अमोल माझा मित्र आहे, तो हुशार आहे, तो हे सर्वनाम आहे, बरोबर. पण हे कुणासाठी वापरलेलं आहे तर अमोलसाठी वापरलेलं आहे. म्हणजेच अमोल हुशार आहे, म्हणजे या ठिकाणी तो हा जो शब्द आहे तो काय आहे, सर्वनामिक विशेषण आहे किंवा सार्वनामिक विशेषण त्याला म्हटलं जातं. कारण की या ठिकाणी हा जो शब्द वापरला गेलेला आहे तो अमोल याच्यासाठी वापरला गेलेला आहे. म्हणजेच आपल्याला काय सांगितलंय तर सर्वनामापासून तयार झालेला जो शब्द असेल तर त्याला सार्वनामिक विशेषण म्हटलं जातं. म्हणजे या ठिकाणी तो हे काय या ठिकाणी या वाक्यामध्ये सार्वनामिक विशेषण आहे. अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका आणि मित्रांबरोबर ही व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.